हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये सगळ्यात जास्त बिघडणारा पदार्थ म्हटलं की गव्हाची कुरडई. कधी गव्हाचा चीक जो आहे तो सैलच पडतो, तर कधी व्यवस्थित शिजला जात नाही. काही वेळा त्याच्यामध्ये गुठळ्या होतात, तर कधी त्या चिकाचा घाणेरडा असा वास येतो. तर आज आपण इन्स्टंट कुकरमध्ये गव्हाची कुरडई कशी करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीमुळे तुम्हाला गव्हाचा चीक तासनतास तरी हटावा लागणारच नाही. शिवाय चिकाचा घाणेरडा वास येणार नाही आणि अगदी एकट्या बाईने सुद्धा करता येईल इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी या ठिकाणी 1 किलो मी गहू घेतलेला आहे. गहू तुम्ही कुठलाही घेऊ शकता. या गव्हाला मी आधीच पाकडून आणि स्वच्छ करून घेतलेला आहे. स्वच्छ करून झाल्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गहूला किडे वगैरे लागू नयेत यासाठी अनेक वेळा दुकानांमध्ये औषध वगैरे मारलेले असतात. त्यामुळे गहू जो आहे स्वच्छ आपण आधी धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून त्याला औषध वगैरे मारलेले असतील किंवा त्यामध्ये काहीही घाण असेल ती पूर्णपणे निघून जाईल. साधारणपणे या ठिकाणी मी 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुवून झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा धुतल्यानंतरच याचा कलरमध्ये चेंज पाहू शकता. किती स्वच्छ गहू दिसायला सुरुवात झालेली आहे. आता दुसऱ्या पाण्याने धुतल्यानंतर याच्यामध्ये पहिल्यांदा जेवढी घाण निघाली होती तेवढी घाण निघणार नाही आणि तिसऱ्या पाण्याने धुवून झाल्यानंतर मी याला 1 दिवस पूर्ण भिजत ठेवलं होतं. तर हे पहा दुसऱ्या दिवशी याच्यावर असा फेस आलेला आहे. आता याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून हे पूर्ण पाणी जे आहे टाकून घ्यायचं आणि आणखीन 2 पाण्याने आपण याला धुवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल पाणी किती घाण होतं. सेकंड टाईम हे पहा पाणी थोडंसं पांढरट झालेलं आहे आणि गहू या ठिकाणी पाहू शकता फुगलेला आहे. आता तिसऱ्या पाणी याच्यामध्ये घालून याला आणखीन एकदा याला भिजत ठेवायचं आहे. ही प्रोसेस आपण टोटल 3 दिवस करणार आहोत. पहिला दिवस झाला होता. दुसरा आणि तिसरा दिवस मी गहू भिजत ठेवला होता आणि त्याच्यानंतर हे पहा या ठिकाणी गहू किती छान असा फुगलेला आहे. असं दाबलं की याच्यामधून चीक व्यवस्थित निघत असेल म्हणजे गहू व्यवस्थित भिजलेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन एकदा हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून आपण याला आता मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्याला जेव्हा तुम्ही बारीक करून घेताय त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी या स्टेजला तुम्ही कितीही जास्त किंवा कमी ॲड केलं तरीसुद्धा आणखीन 1 दिवस आपण या चिकाला व्यवस्थित भिजत ठेवणार आहोत. त्यामुळे याला फरक पडत नाही. आधी मी पूर्ण गहू जो आहे तो बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच याची पुढची स्टेप आपण करणार आहोत. तर हे पहा या ठिकाणी पाहू शकता गहू जो आहे पूर्णपणे बारीक झालेला आहे. आता या ठिकाणी आपण पिठाची जी मैद्याची चाळणी असते ती घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कॉटनचा कपडा वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा याला डबल चाळणीवर सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता. आता पूर्ण जो चीक आहे अशा पद्धतीने मी चाळून घेतलेला आहे आणि चाळून झाल्यानंतर सुद्धा हा कोंडा असाच टाकायचा नाहीये. याला सुद्धा आपण हातावर असं पिळून घ्यायचं आहे. तर या कोंड्याला सुद्धा साधारणपणे 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून याच्यामधलं पूर्ण चीक आपण काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत या कोंड्यामध्ये पाण्याचा कलर जो आहे तो चेंज होणं थांबत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. तर मी या प्रोसेसला 3 वेळा रिपीट केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण पाहिलं असेल, की एकदम पांढरं-शिपट दुधासारखं पाणी निघत होतं. तर हे पहा सेकंड स्टेपला पाणी जे आहे थोडंसं पातळ निघतं आणि थर्ड स्टेपला जे आहे पूर्ण पांढरं-शिपट पाणी निघतं. तर पूर्ण कोंडा जो आहे हाताने असा पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडासाही चीक राहणार नाही आणि ज्यावेळेस पूर्ण कोंड्याचं ज्यावेळेस पाणी कलर चेंज व्हायला थांबेल, त्यावेळेस आपण ही प्रोसेस थांबवणार आहोत. साधारणपणे 2 ते 3 वेळा ही प्रोसेस केल्यानंतर आता जो चीक निघालेला आहे, त्याला आपण याच चाळणीवर आणखीन एकदा चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो थोडाफार कोंडा पडला असेल, तो सुद्धा निघेल. तर ही सुद्धा प्रोसेस आपण 2 वेळा रिपीट करणार आहोत. जेणेकरून ज्यावेळेस आपण कुरडया करू, त्या एकदम पांढऱ्या-शिपट होतील. तर 2 वेळा चाळून झाल्यानंतर चाळणीवर तुम्ही पाहू शकता, जो उरलेला कोंडा आहे, तो पूर्णपणे याच्यावर आलेला आहे. आता हा जो चीक आपल्याला भेटलेला आहे, त्याला आणखीन एका दिवसासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे. चिकामध्ये मी थोडीशी तुरटीची पावडर घेतलेली आहे. जर तुरटीची पावडर तुमच्याकडे या स्टेजला घालायची नसेल, तर तुम्ही ज्यावेळेस आपण कुरडया करतोय, त्यावेळेस घातली तरीसुद्धा चालेल.
1 दिवस आणि 1 रात्र हा चीक मी भिजत ठेवला होता. तर याच्यावर हे पहा, पाणी जे आहे ते पूर्ण वेगळं झालेलं आहे. आता चिकाला थोडंसंही न हलवता अनामत याचं पाणी आपण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून चीक जे आहे पाण्यामध्ये येणार नाही. याच्या वरचं पाणी जे आहे मी हलक्या हाताने काढून घेतलेलं आहे. बुडामध्ये तुम्हाला चीक दिसत असेल, एकदम पांढरा शिपट असा चीक याचा वेगळा झालेला आहे. आता या चिकाला तुम्ही सैल करून घ्या. बुडामध्ये काही वेळेला चीक जो आहे घट्ट बसलेला असतो. तर हे पहा, एकदम पांढरं शिपट असं चीक आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. याला पूर्ण आपण चमच्याच्या मदतीने सैल करून घ्यायचं आहे. आणि चीक सैल करून झाल्यानंतर हे पहा, एकदम पातळ असं दुधासारखं चीक आपल्याला भेटलेलं आहे. आता या चिकाला आपण मोजून घ्यायचं आहे. जेवढं चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे. त्याच्यापेक्षा थोडंसंही पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाहीये. तर या ठिकाणी जवळपास 3.5 वाटी माझं चीक झालेलं आहे. याच वाटीने मी 3.5 वाटी कुकरमध्ये पाणी घेतीये. जेवढं तुम्ही चीक घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसंही कमी जास्त केलं, तर त्याचा डायरेक्ट परिणाम जो आहे चिकावर होतो. एकतर चीक घट्ट होईल, नाहीतर पातळ होईल. 3.5 वाटी चीक झालं होतं, तर 3.5 वाटीच या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 किलोच्या प्रमाणासाठी या ठिकाणी 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 चिमूट या ठिकाणी बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा अगदी ऑप्शनल आहे. पाण्याला खदखदून अशी उकळी आली, की एका हाताने असा चमचा हलवायचा आणि दुसऱ्या हाताने थोडं-थोडंसं करत चीक घालायचं आहे. एकदमच घालायचं नाहीये आणि चमचा जो आहे एंडपर्यंत हलवायचं बंद करायचं नाहीये. नाहीतर लगेचच चिकाच्या गुठळ्या होतील आणि चीक आता साधारणपणे 5 मिनिटं चीक आपल्याला हलवायचा आहे, जोपर्यंत हा चीक एकदम घट्ट होत नाही. तर 5 मिनिटातच तुम्ही पाहू शकता चिकाचा कलर जो आहे बदलायला सुरुवात झाली आहे आणि चीक जो आहे एकदम घट्ट यायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळेस हा चीक पूर्णपणे घट्ट होईल, त्यावेळेस आपण कुकर बंद करणार आहोत. तर आपण ज्यावेळेस पातेल्यामध्ये वगैरे चीक तयार करतो, त्यावेळेस आपल्याला या चिकाला तासनतास हटावं लागतं. तर साधारणपणे 5 मिनिटं या चिकाला मी मिक्स केल्यानंतर हे पहा, चिकामध्ये ज्यावेळेस आपल्याला एकदम चीक हटायला वजन जाईल किंवा चीक एकदम घट्ट होईल आणि हे पहा, असं पाण्याच्या हाताने तुम्ही हातामध्ये चीक घेतला, तर एकदम व्यवस्थित हाताला चिकटणार नाही. त्यावेळेस आपण हटायची प्रोसेस जी आहे ती बंद करणार आहोत आणि याला कुकर लावून पूर्ण याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर ज्यावेळेस आपण पातेल्यामध्ये चीक तयार करतो, त्यावेळेस आपल्याला तासनतास चिकाला हटावं लागतं आणि 2 ते 3 तास फक्त चीक शिजण्यासाठी लागतात. तर कुकरमध्ये साधारणपणे 15 ते 20 मिनिटामध्ये चीक तयार होतो आणि एकदम परफेक्ट असा चीक तयार होतो. तर हे पहा, चिकाला ज्यावेळेस घट्टपणा आला, त्यावेळेस मी लगेचच याला टोपण लावून घेतलेलं आहे आणि याच्या साधारणपणे 3 शिट्ट्यामध्ये चीक अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर याच्या 3 शिट्ट्या मी या ठिकाणी लावून घेतीये आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा 5 ते 10 मिनिट आपल्याला कुकर सोडून द्यायचा आहे, कुकर बंद करून आणि ज्यावेळेस हा कुकर आपोआप ओपन होईल, त्यावेळेस याला ओपन करायचं आहे. याची हवा वगैरे काहीही सोडायची नाहीये. तर 5 मिनिटानंतरच हे पहा, चीक किती व्यवस्थित तयार झालेला आहे. याला किती छान अशी चमक आलेली आहे आणि गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीयेत. 3 ते 4 दिवस आपण वारंवार याचं पाणी बदलल्यामुळे याला घाण वाससुद्धा येणार नाही आणि कुरडया ज्या आहेत एकदम व्यवस्थित तयार होतील. तर याला थोडंसं मी मिक्स करून घेतीये आणि मिक्स करून झाल्यानंतर आता लगेचच आपण याच्या कुरडया घालायला सुरुवात करणार आहोत. चिकाला हे पहा, किती छान अशी चमक आलेली आहे. चीक थोडंसं खाऊन सुद्धा चेक करायचं आहे, जेणेकरून चीक व्यवस्थित शिजलाय का नाही याचा अंदाज तुम्हाला येईल. तर एकदम परफेक्ट आणि कमी मेहनतीमध्ये हा चीक तयार झालेला आहे. आता या चिकाच्या आपण कुरडया घालायला सुरुवात करणार आहोत. तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण कुरडया करतोय, त्याची रेसिपी आहे. ज्या पण प्रमाणामध्ये तुम्ही गहू घेताय, त्या प्रमाणामध्ये सेम रेसिपी फॉलो करायची आहे. आता याच्यानंतर मी कुरडईचा साचा लावून घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक कुरडई मी घालून दाखवते. तर मी कुरडया अगदी मोठ्या साईजच्या केलेल्या आहेत. तुम्हाला ज्या पण छोट्या वगैरे करायच्या असतील, तर तशा पण कुरडया तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर मोठ्या साईजच्या चांगल्या 15 ते 16 याच्यामध्ये कुरडया तयार होतात आणि छोट्या साईजच्या जर घातल्या, तर साधारणपणे 20 ते 25 याच्यामध्ये कुरडया तयार होतात. तर या ठिकाणी सर्व कुरडया मी कडक उन्हाला 2 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत.
वाळत असताना सुद्धा याला आलटून-पालटून वाळवून घ्यायचं आहे. जर फॅनच्या वाऱ्याला वगैरे याला वाळवत असाल तर 3 ते 4 दिवस याला वाळायला लागतात. तर या ठिकाणी हे पहा 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर हे पहा दाबलं तरी या कुरडया तुटत नाहीयेत आणि याला कुठेही चिरा वगैरे पडलेल्या नाहीयेत. एकदम परफेक्ट अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. आता काही कुरडया या ठिकाणी फ्रायसुद्धा करून आपण पाहणार आहोत. तर हे पहा एकदम पांढऱ्या शिपट अशा कुरडया तयार होतात. चौपट ते पाचपट फुलतात आणि वर्षभर जरी तुम्ही स्टोअर करून ठेवलं तरीसुद्धा यांना काहीही होत नाही. तर फ्रेंड्स ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करायला आणि त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका. माझ्या या चॅनलवर उन्हाळी वाळवणाच्या अशा अनेक रेसिपीज आहेत, त्यांना सुद्धा एकदा व्हिजिट करायला विसरू नका.